हात जोडलेले वरती केलेले, ताण द्यायचा, शरीर पूर्ण वरती उचलायचं आहे. याचा फायदा असा होतो की पाठीचे स्नायू बळकट होतात, कंबर वपोट याच्यावरील वापरात नसलेली चरबी कमी होते, शरीर सुधारून महिलांना हात जोडायचे. या योगासनाचा चांगला फायदा होतो. सरांच्याकडे बघा, सर कसे करतायत, शरीराला ताण देऊ नका. कोपरात वाकवायचे नाही हात. अवकाश. त्यानंतर पुढचा आहे भद्रासन. पायाचे सांधे लवचिक बनतात आणि स्वतःच्या भावनावरती ताबा मिळण्यासाठी मदत होतो. पाय जोडवायचे, दोन्ही हाताने पंजे पकडायचे, जेवढं शक्य तेवढं पाठीमागं ओढायचं. शरीराला ताण देऊ नका, आपल्याला जेवढं जमतं तेवढंच करा, ताण देऊ नका. खाली कर पाय. मांड्याचे स्नायू खाली कर. पाय असायच्या जमिनीपर्यंत खरंतर फेकायला पाहिजे, ज्याचे जात आहे ते चांगलं काय ते जात नाही ते एवढं काम करू नका. मांडीची वेळ, मांड्यामध्ये असणारे स्नायू असतात त्यांना न्याय मिळतो. दररोज जर तुम्ही हा योग प्रकार केला तर कोणी मांड्या त्या अशा गुन्हा टेकलेल्या असतात, जातात, पण दररोज व्यायाम आपल्याला योगासन करायला पाहिजे. पुढचा आहे वज्रासन. पुढचा आहे मणक्यामध्ये असणारे दोष आहेत ते दूर होतात. मांड्याच्या स्नायूमध्ये दुखावलेले जे स्नायू असतात ते त्यांना आराम मिळतो, रक्ताभिसरण सुधारते आणि मन एकाग्र होण्यासाठी या योग प्रकाराचा फायदा होत असतो. हात समोर घ्या. टाचेवरती पाठीमागे आपल्या बसायचे, आपल्या पायाचे पंजे ताट पाठीमागे असावे आणि आपलं शरीर असं ताट ठेवा. समोर बघा. जेवढं शक्य आहे तेवढं तर 30-35 सेकंद याच प्रकारामध्ये ज्यांना शक्य आहे त्यांनी करा, ज्यांना शक्य नाही त्यांनी करू नका. सर्व मला दाखवते. जेवढं शक्य आहे तेवढं आपल्याला वरती यायचं आहे. भुजंग म्हणजे साप जशी स्थिती त्याची असते, मला करण्याच्या अगदी तसंच आपलं शरीर दिसलं पाहिजे. अशा प्रकारे आपलं शरीर आपल्याला करता आलं पाहिजे. पाठीचे कुबड हे जर योग केला तर नियमितपणे सराव केला तर ते कुबड होतो. अगर धनुष्यबाणाचा जसा आकार असतो आहे तसं शरीराचा आकार होतो. बघा, जेवढं शक्य तेवढं शांतपणे स्थिर राहायचं आहे. या आसनाचा प्रकार आहे मकरासन. मन एकाग्र ठेवण्यासाठी आसन प्रकाराला मदत होते. चिंता कमी होते, मनात असणारा तणाव कमी होतो. अशा प्रकारे हे पोटावरील असणारे जे आसन प्रकार आहे ते आपल्याला केलं आपण तर आपल्याला व्यवस्थित करता येईल.